नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या या द ऑलराउंडर कोच चॅनलमध्ये, जिथे आपण विविध गोष्टी शिकतो अगदी सोप्या पद्धतीने. इंग्लिश बोलण्याच्या कोर्समध्ये तुम्ही या भागापर्यंत पोहोचलात, यावरूनच समजत आहे की तुम्हाला आता इंग्लिशमध्ये बोलण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आपण स्वतःवर विश्वास ठेवला, की जगसुद्धा आपल्यावर विश्वास ठेवेल. तुमच्या इंग्लिशमध्ये बोलण्याच्या प्रवासात कदाचित काही चुका झाल्या असतील. बोलताना काही अडचणीसुद्धा आल्या असतील. जसे बोलताना एखाद्या शब्दामुळे अडखळला असाल, म्हणजेच मराठी शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे पटकन लक्षात आलं नसेल किंवा बोलताना एका काळाऐवजी दुसऱ्या काळाचं वाक्य बोलला असाल. महत्त्वाचं हे नाही आहे, की तुम्ही चुकीचं वाक्य बोललात. महत्त्वाचं हे आहे, की तुम्ही प्रयत्न केलात. म्हणूनच लक्षात ठेवा, नेहमी प्रयत्न करणारी व्यक्ती कधीच अपयशी राहत नाही. वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणी, प्रत्येक चुका नवीन संधी देतात आणि आपल्याला अशा मिळणाऱ्या संधींचा वापर करून पुढील प्रवास करायचा आहे. तर आपल्या या इंग्लिशमध्ये बोलण्याच्या प्रवासात आज आपण शिकणार आहोत नकारार्थी वाक्ये. आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं? इंग्लिशमधील वाक्यामध्ये नॉट वापरलं की ते वाक्य नकारार्थी होतं. एकदम बरोबर. पण नॉट सोबत आपल्याला नेव्हर, नथिंग अशा शब्दांबद्दलही शिकायचं आहे. पण सुरुवातीला थोडं नॉटबद्दल शिकूयात. पण आधी नकारार्थी वाक्याची रचना शिकून घेऊयात. नकारार्थी वाक्याची रचना असते कर्ता, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर नॉट आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापद. आता ही वाक्यरचना बघितल्यानंतर इंग्लिश वाक्यामध्ये नॉट हे सहाय्यकारी क्रियापदानंतर वापरतात, हे लक्षात येते. पण या रचनेत एक आणखीन गोष्ट तुम्हाला दिसत आहे. ती म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाच्या खाली कंसात लिहिला आहे एकच शब्द. तर काही सहाय्यकारी क्रियापदांमध्ये एकापेक्षा जास्त शब्द असतात. उदाहरणार्थ विल बी, कुड हॅव, विल हॅव. तर अशा वेळी विल बी नॉट न म्हणता विल नॉट बी असं बोललं जातं. म्हणजे एकापेक्षा जास्त शब्द असणाऱ्या सहाय्यकारी क्रियापदांमध्ये नॉट हे त्या सहाय्यकारी क्रियापदाच्या पहिल्या शब्दानंतर वापरलं जातं. उदाहरणार्थ कुड नॉट हॅव, विल नॉट हॅव. आता नॉट हा शब्द असणारी काही नकारार्थी वाक्यांची उदाहरणे बघूया. मी तिथे जाणार नाही. आय विल नॉट गो देअर. ती तिथे जाऊ शकत नाही. शी कॅनॉट गो देअर. इथे तुम्ही नकारार्थी सहाय्यकारी क्रियापदांचे संक्षिप्त रूपेही वापरून बोलू शकता. जसे विल नॉटचे संक्षिप्त रूप वोंट असे होईल किंवा कॅन नॉटचे कांट होईल. तू तिथे जायला नाही पाहिजेस. यू शुड नॉट गो देअर किंवा यू शुडंट गो देअर. तू तिथे जायला नाही पाहिजे होतंस. यू शुड नॉट हॅव गॉन देअर किंवा यू शुडंट हॅव गॉन देअर. वरची दोन वाक्ये नीट लक्षात घ्या. दुसऱ्या वाक्यात शुड हॅव हे दोन सहाय्यकारी क्रियापद असणारा शब्द होता. त्यामुळे नॉट हे सहाय्यकारी क्रियापदाच्या पहिल्या शब्दानंतर वापरलं गेलं. आणखीन काही उदाहरणे बघूयात. तो अद्याप आलेला नाही. ही हॅज नॉट कम येट. ते तिथे पोहोचले नसतील. दे विल नॉट हॅव रीच्ड देअर. आम्ही इथे आलो नव्हतो. वी हॅडंट कम हिअर. ती हे सांगू शकणार नाही. शी विल नॉट बी एबल टू टेल धिस. नॉट प्रमाणे नेव्हर कसं आपल्या बोलण्यामध्ये वापरायचं हे आपण बघूया. साधारणतः नेव्हर या शब्दाचा अर्थ कधीच नाही असा होतो. उदाहरणार्थ मी कधीच खोटं बोलत नाही. आय नेव्हर लाय. हे वाक्य मी खोटं बोलत नाही. आय डोंट लाय असं सुद्धा बोललं गेलं असतं. पण या वाक्यात खोटं न बोलण्याची शाश्वती वाटत नाही. पण मी कधीच खोटं बोलत नाही. आय नेव्हर लाय या वाक्यामध्ये बोलणाऱ्याला खात्री आहे की तो कधीच खोटं बोलत नाही. एखादी नकारार्थी गोष्ट खात्रीशीररित्या सांगायची असेल, तर नेव्हर हा शब्द बोलण्यात वापरावा. आजपर्यंत तिने कधीच सुट्टी घेतली नाही आहे. शी हॅज नेव्हर टेकन लीव्ह टिल टुडे. तो त्याच्या पूर्ण आयुष्यात पोहायला गेला नव्हता. ही हॅड नेव्हर गॉन फॉर स्विमिंग इन हिज एंटायर लाईफ. नथिंग या शब्दाचा अर्थ साधारणपणे काहीच नाही असा होतो. मला काही सांगायचं नाही आहे किंवा मी काही सांगणार नाही. आय हॅव नथिंग टू से किंवा आय विल नॉट से एनिथिंग. या दोनही वाक्यांचा अर्थ जरी एकच असला, तरीही या दोन्ही वाक्यांमध्ये बोलण्यामध्ये थोडा फरक आहे. पहिलं वाक्य नथिंग हा शब्द वापरून बोललं गेलं आहे.
तर दुसऱ्या वाक्यात नॉट वापरल्यामुळे नथिंग ऐवजी एनिथिंग वापरून बोलला आहे. तुला याच्याशी काही देणं घेणं नाही. यू हॅव नथिंग टू डू विथ धिस. आता हेच वाक्य जर प्रश्नार्थी स्वरूपात बोलायचं असेल, तर कसं बोललं जाईल? तुला याच्याशी काही देणं घेणं नाही आहे का? डू यू हॅव नथिंग टू डू विथ धिस? किंवा डोंट यू हॅव एनिथिंग टू डू विथ धिस? आता इथे एकाच वाक्यात 2 वेळा डू आलं, म्हणून गोंधळून जाऊ नका. हा सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारा प्रश्न आहे, ज्याबद्दल आपण आधीच शिकून घेतला आहे. त्यामुळे इथे या प्रश्नार्थी वाक्याची सुरुवात डू ने झाली आहे. पण वाक्य नकारार्थी असल्यामुळे नॉट आणि एनिथिंग हे शब्दसुद्धा वापरले आहेत. तसेच दुसऱ्या वाक्यात डू आणि नॉट या सहाय्यकारी क्रियापदांचे मिश्रण होऊन डोंट हे एकाच सहाय्यकारी क्रियापद वापरले गेले आहे. जेव्हा मराठी बोलताना न हा शब्द वाक्यामध्ये येतो, तेव्हा इंग्लिश वाक्यामध्ये नॉट वापरलं जातं. कसं ते बघूया. मी ही चूक पुन्हा न करण्याचा प्रयत्न करेन. आय विल ट्राय नॉट टू मेक दिस मिस्टेक अगेन. मी त्याला इथे न यायला सांगितलं. आय टोल्ड हिम नॉट टू कम हिअर. हे वाक्य मराठीमध्ये मी त्याला इथे येऊ नको म्हणून सांगितलं असंही बोलू शकतो. पण दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखाच असल्यामुळे इंग्लिशमध्ये हे वाक्य आय टोल्ड हिम नॉट टू कम हिअर असंच बोललं जाईल. नॉट, नेव्हर, नथिंग प्रमाणे बऱ्याचदा नो या शब्दाचा सुद्धा इंग्लिशमध्ये बोलताना वापर केला जातो. उदाहरणार्थ, तो काही मूर्ख नाही. ही इज नो फूल. आता हेच वाक्य ही इज नॉट अ फूल असंही बोललं जाऊ शकतं. पण या दोनही वाक्यातला म्हणजे नो आणि नॉट मधील फरक लक्षात घ्या. इंग्लिश वाक्य बोलताना जेव्हा आपण नो ऐवजी नॉट वापरतो, तेव्हा अ, एन, द यासारखी उपपदे वाक्यात वापरली जातात. म्हणून वरच्या वाक्यात नॉट नंतर अ फूल असं बोललं गेलं आहे. ही काही स्पर्धा नाही. धिस इज नॉट अ कॉम्पिटिशन किंवा धिस इज नो कॉम्पिटिशन. त्याने इंग्लिश शिकण्यात काहीही रस दाखवला नाही. ही डिड नॉट शो एनी इंटरेस्ट इन लर्निंग इंग्लिश किंवा ही शोड नो इंटरेस्ट इन लर्निंग इंग्लिश. इथे पहिल्या वाक्यात नॉट असल्यामुळे डिड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं गेलं. त्यामुळे मुख्य क्रियापदाचे पहिलं रूप वापरलं गेलं. पण दुसऱ्या वाक्यात नो वापरल्यामुळे मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप किंवा भूतकाळी रूप शोड वापरलं गेलं. नोचा वापर ची परवानगी नाही किंवा करू नये अशी सूचना देण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, नो स्मोकिंग धूम्रपान करू नये. नो पार्किंग वाहने उभी करू नये. नो इटिंग आउटसाइड फूड बाहेरचं खाणं खाऊ नये. इंग्लिश वाक्यात एनिथिंग आणि नॉट, एनिव्हेअर आणि नॉट, एनीवन आणि नॉट, एनीबडी आणि नॉट पेक्षा नथिंग, नोवेअर, नो वन आणि नोबडी या शब्दांचा वापर जास्त होतो आणि ते ऐकायलाही चांगलं वाटतं. आम्हाला कोणीच मदत केली नाही. नोबडी हेल्प्ड अस. त्याच्या विनोदावर कोणीच हसलं नाही. नो वन लाफ्ड ऑन हिज जोक. आज सकाळपासून ते कोठेही गेलेले नाही. दे हॅव गॉन नोवेअर सिन्स मॉर्निंग टुडे. नकारार्थी प्रश्नार्थी वाक्यांची रचना 2 प्रकारची असते. पहिला प्रकार आहे सहाय्यकारी क्रियापदापासून बनणारे नकारार्थी प्रश्न. सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर कर्ता, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापद आणि त्याच्यानंतर पूरक. किंवा सहाय्यकारी क्रियापद ज्याला आपण एन-टी लावू शकतो. त्याच्यानंतर कर्ता, त्याच्यानंतर क्रियापद, त्याच्यानंतर पूरक. आणि दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी शब्द, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर कर्ता, त्याच्यानंतर नॉट, त्यानंतर क्रियापद आणि त्यानंतर पूरक. किंवा प्रश्नार्थी शब्द, एन-टी लावलेला सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर कर्ता, त्यानंतर क्रियापद, त्यानंतर पूरक. आता या रचनेतील काही उदाहरणे बघूयात. तुला असं वाटत नाही का? डू यू नॉट थिंक सो? किंवा डोंट यू थिंक सो? तुला असं का वाटत नाही? व्हाय डू यू नॉट थिंक सो? किंवा व्हाय डोंट यू थिंक सो? पहिल्या प्रश्नार्थी वाक्यात का हा शब्द वाक्याच्या शेवटी आला. त्यामुळे हे प्रश्नार्थी वाक्य डिड
या सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू झालं. तसेच दुसऱ्या प्रश्नार्थी वाक्यात कारण विचारलं गेलं आहे आणि कारण विचारल्या गेलेल्या प्रश्नार्थी वाक्यांमध्ये व्हाय हा प्रश्नार्थी शब्द वापरला जातो. त्यामुळे दुसऱ्या वाक्याची सुरुवात व्हाय या प्रश्नार्थी वाक्याने झाली. मला वाटतं दोन्ही वाक्यामधील फरक तुम्हाला लक्षात आला असेलच. तर आता आपण आणखीन काही उदाहरणे बघूयात. आपण हे का करू शकत नाही? व्हाय कांट वी डू धिस? तुला बरं वाटत नाही आहे का? आर यू नॉट फीलिंग वेल? तुला हे माहिती नाही का? डोंट यू नो धिस? तू शांत राहू शकत नाहीस का? कांट यू कीप क्वाइट? मित्रांनो, आज तुम्ही छान काम केले. नवीन इंग्रजी शब्द शिकले, उच्चार केला आणि आत्मविश्वास वाढवला. असाच उत्साह ठेवा. तुमची प्रत्येक पावले इंग्लिश शिकण्यात तुम्हाला तुमच्या स्वप्नांजवळ घेऊन जाणार आहेत. थांबू नका. रोज सराव करा. तुमच्या दैनंदिन जीवनात इंग्रजी वापरा. स्वतःला आव्हान द्या आणि सातत्य ठेवा. लक्षात ठेवा, परफेक्शनपेक्षा प्रोग्रेस महत्त्वाचा आहे. प्रत्येक छोटं पाऊल तुम्हाला पुढे नेतं. चमका, शिकत राहा, बोलत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओत भेटू. प्रेरित राहा, मोटिव्हेटेड राहा. काळजी घ्या आणि बाय फॉर नाऊ.